रव्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो। शिरा आणि उपमा हे दोन प्रकार तर प्रचलित आहेत, पण आज आपण उकडलेले वडे तयार करणार आहोत जे रव्यापासून तयार होतात। असे हे वडे मुलांना टिफिनला द्या, स्नॅक्स म्हणून खा, मधल्या वेळेला खा, एक नंबर लागतात। खूपच भारी आणि टेम्पटिंग अशी ही डिश आहे। तर ही डिश तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा केचपसोबतही खाऊ शकता। अशी ही रव्याचे वडे कशा पद्धतीने बनवायचे ते आता मी तुम्हाला सांगते। सर्वात आधी आपण जाड बुडाची कढई घेणार आहोत आणि त्यामध्ये 3 वाट्या भरून मी पाणी घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 चम्मच भरून मी चिली फ्लेक्स आणि 1 चम्मच मिक्स हर्बचा वापरलेला आहे। त्याचबरोबर 1 चम्मच भरून मी बटर घेतलेला आहे। 1 वाटी मी दह्याचा वापर केलेला आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। त्याचबरोबर 1 चम्मच जिऱ्याचा वापर करून थोडासा ठेचलेला लसूण यामध्ये घालणार आहोत। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया। पाण्याला उकळी येते तर आता यामध्ये मी 1 चम्मच भरून तेलाचा वापर केलेला आहे। हे सर्व पदार्थ मस्त उकळले गेले पाहिजे आणि आता हे मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत। पाण्याला चांगली दणदणून उकळी यायला पाहिजे। हा पदार्थ खूपच छान आहे, तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्कीच करा, सर्वांना खूप आवडेल। पाण्याला छानशी उकळी आलेली आहे। आता आपण 3 वाट्या पाणी घेतलेलं, तर 3 वाट्या भरून आपण यामध्ये बारीक रवा वापरलेला आहे। तो 3 वाट्या रवा मी ह्यामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। रवा आपला या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण ह्याला थंड होऊन देणार आहोत। त्यासाठी आपण ह्याला परातीमध्ये काढून घेतलेला आहे आणि थंड झाला की आपण परातीमध्ये ह्याला मळून घेणार आहोत। व्यवस्थित असा हे सर्व पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आपण भाकरीचं पीठ ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे रव्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मळलं गेलं की खूपच सुंदर असे वडे आपले तयार होतात। भाकरीचं पीठ कसं आपण व्यवस्थित मळलं की भाकरी अजिबात चिरली जात नाही, त्याच पद्धतीने कुठलंही पीठ व्यवस्थित मळलं तर तो पदार्थ खूपच छान होतो, मस्त होतो। पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि आता एवढे छोटे छोटे आपण पेढे तयार केलेले आहेत। हे पेढे तयार झालेले आहेत, पाणी उकळलेलं आहे। आता ह्या चाळणीमध्ये मी सर्व ते रव्याचे जे पेढे तयार केले आपण ते टाकून आपण 10 मिनिटासाठी ह्याला वाफवून घेणार आहोत। जास्तीचा वेळ अजिबात लागत नाही, फक्त 10 मिनिटामध्ये आपले हे रव्याचे सर्व पेढे मस्तपैकी वाफवून तयार झालेले आहेत। व्यवस्थित असे हे पेढे वाफवले गेलेले आहेत। आता आपण ह्यांना बाजूला काढून घेऊया। आपण हे जे पेढे तयार केलेले ते पेढे व्यवस्थित थंड झालेले आहेत। आता आपण ह्याची फोडणी तयार करून घेऊया। फोडणी करायला आपण कढईमध्ये 2 चम्मच भरून तेल घातलेलं आहे, 1 छोटा चम्मच राईचा वापरलेला आहे आणि 1 छोटा चम्मच जिरे टाकून ते चांगले तडतडले की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं, किसलेला आलं आणि बारीक चिरलेला लसूण घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण ह्यामध्ये बारीक तुकडे करून हिरव्या मिरचीचे घालून घेतलेले आहेत। हे सर्व पदार्थ आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे। व्यवस्थित असे हे परतले की त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून तीसुद्धा चांगली परतवून घेणार आहोत। तेलामध्ये कोथिंबीर परतली की तिचा स्वाद खूपच सुंदर लागतो, म्हणून मी शक्यतो तेलामध्येच कोथिंबीर परतून घेते। आता यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण तिखट घालून घेऊया, थोडीशी हळद घालून घेऊया आणि चवीला मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व पदार्थ आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि ते फ्राय झाले की आपण जे उकडलेले रव्याचे पेढे आहेत किंवा वडे ते आपण वडे ह्यामध्ये घालून घेणार आहोत। आता ह्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। सर्व मसाला आपल्या ह्या वड्यांना लागला गेला पाहिजे। आहे की नाही टेम्पटिंग अशी डिश, अजिबात तेलकट नाही आहे, तळलेले नाही आहेत, पण तरी पण भारी लागते। तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। रव्यापासून आपण ही रव्याचे वडे तयार केलेले आहेत, वाफवलेले। तुम्ही तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। 5 मिनिटं आपल्याला हे वडे मस्तपैकी परतवून घ्यायचे झाले। आपले मस्तपैकी रव्याचे वडे म्हणा किंवा पेढे म्हणा, टेम्पटिंग अशी डिश तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की तुमच्या किचनमध्ये करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।